ओम गंग गणपते नमः. तो दिवस होता सृष्टीच्या रहस्याचा उलगडा करणारा. विश्वविजेता त्रिदेवतांपैकी एक साक्षात विश्वाचे स्वामी नारायणाची कला आणि मानवाच्या भ्रमाचा जाणीव करून देणारा. वैकुंठाचे निळे अथांग आकाश, खाली क्षीरसागराच्या शुभ्र लाटांचा मंद आवाज आणि शेषनागाच्या शय्येवर निद्राधीन वाटणारे पण प्रत्यक्षात जागृत असलेले भगवान विष्णू. माता लक्ष्मी त्यांच्या चरणांशी बसून विचारात मग्न होते. विष्णूंच्या पायांकडे पाहत त्यांनी विष्णूंना प्रश्न केला. स्वामी, एक प्रश्न विचारू? खरं तर हा प्रश्न केवळ माझा नाही तर मृत्यूलोकात राहणाऱ्या प्रत्येक भक्ताचा असू शकतो. तुम्ही डोळे मिटून एक ते शांत बसता, पण खाली पृथ्वीवर मात्र लोकांच्या प्रश्नांचा डोंगर उभा असतो. विष्णू देवीला हसत म्हणाले, देवी, तुझे प्रश्न म्हणजे समुद्राच्या लाटांसारखे असतात, कधी शांत तर कधी अथांग उच्चार. आज नेमके कोणत्या प्रश्नाने तुला घेरले आहे? लक्ष्मी माता म्हणाली, प्रभू, माझा पहिला प्रश्न न्यायाबद्दल आहे. तुम्ही म्हणता की तुम्ही सर्वांचे पालन करते आहात. मग जगात एखादा माणूस सोन्याच्या ताटात जेवतो आणि दुसरा अन्नाच्या कणासाठी तडफडतोय. कित्येक जण रात्री उपाशी झोपतायत आणि दुसरीकडे अथांग श्रीमंती असलेले लोक पैशांची किंमत न करता अवाढव्य पैशांचा खर्च करतायत. हा तुमचा कोणता न्याय? यात तुमचा काही विशेष हेतू असतो की केवळ योगायोग? यावर विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितले, लक्ष्मी, हा योगायोग नाही आणि माझा पक्षपातही नाही. हे कर्मफळ आहे. मी फक्त बी पेरण्याची शक्ती देतो, पण कोणते झाड लावायचे आणि त्याला किती पाणी घालायचे हे मानवाच्याच हातात असते. जो आज सोन्याच्या ताटात जेवतोय त्याने कधीतरी इतरांना घास भरवण्याचे पुण्य कर्म केलेले आहे आणि जो तहानलेला आहे त्याला मी संधी देतोय दुसऱ्याच्या मदतीची वाट न पाहता स्वतःच्या संघर्षातून उभे राहण्याची. संघर्ष हाच माणसाला घडवतो, संपत्ती नाही. यावर लक्ष्मी माता म्हणाल्या, बरं, कर्माचं ठीक आहे, पण स्वामी, एक गोष्ट मला अजिबात पटत नाही. तुम्ही स्वतः इतके सामर्थ्यवान आहात, मग तुम्हाला पृथ्वीवर अवतार घेण्याची गरज का पडते? केवळ एका संकल्पाने तुम्ही असुरांचा नाश करू शकता. मग मानवाच्या गर्भात जन्म घेऊन स्वतः सोसून रडून आणि संघर्ष करून तुम्हाला काय सिद्ध करायचे असते? यावर विष्णूंनी लक्ष्मीला उत्तर दिले, देवी, जर मी फक्त वरूनच चमत्कार केले तर मानवाचा माझ्यावर विश्वास बसेल, पण त्याला स्वतःवर विश्वास कधीच वाटणार नाही. मी अवतार घेतो कारण मला त्यांना हे सांगायचे असते की जर देवाला माणूस म्हणून जन्म घेतल्यावर संकटांना सामोरे जावे लागते, तर तुम्ही तर सामान्य माणूस आहात. तुम्ही का हरता? राम म्हणून मी मर्यादा शिकवली आणि कृष्ण म्हणून मी हे शिकवले की आयुष्यात कितीही संकटे आली तरी बासरी वाजवत हसत राहायचे. तो फक्त माझा अभिनय नसून मानवासाठी बनवलेलं एक लाईव्ह कार्यशाळाच होती. यावर माता लक्ष्मीने नारायणांना विचारले, स्वामी, आता शेवटचा प्रश्न, जो सर्वात कठीण आहे. हा संपूर्ण संसार शेवटी नष्ट होणार हे तुम्हालाही माहीत आहे, मग तरीही तुम्ही इतक्या प्रेमाने हा खेळ का मांडलाय? जे टिकणारच नाही त्या खेळावर एवढा जीव का? यावर हसत विष्णूंनी लक्ष्मीला उत्तर दिले, लक्ष्मी, तू कधी समुद्राच्या काठावर, वाळूमध्ये, रेतीवर स्वतःच्या कल्पकतेचा वापर करून आपल्या आवडीनुसार अनेक कलाकृती आणि घर बनवणाऱ्या लहान मुलाला पाहिले आहेस? त्याला माहीत असते की पुढची लाट त्याचे घर पाडणार आहे, तरी तो पूर्ण ताकदीने आणि आनंदाने ते घर बनवतो. का बरं? कारण आनंद घर टिकण्यात नसून ते घर बनवण्याच्या प्रक्रियेत असतो. हे ब्रह्मांड म्हणजे माझे तेच घर आहे. ते आज आहे, उद्या नसेल, पण आज जे प्रश्न, प्रेम आणि भक्ती या निर्मितीतून मिळते तीच या खेळाची खरी प्राप्ती आहे. आणि या खेळात तू माझी शक्ती म्हणून सोबत आहेस, म्हणूनच हा खेळ सुंदर आहे. माता लक्ष्मी भारावून नारायणांकडे बघतात आणि म्हणतात, स्वामी, तुमचे ज्ञान अथांग आहे. आज मला समजले की संकष्ट असो वा सुख, तुम्ही प्रत्येक गोष्टीत एक अर्थ दडवून ठेवला आहे. तुमच्या या लीलेचा अंत कोणालाच कळणार नाही.
पण जो तुमच्या या स्मित हास्यावर विश्वास ठेवेल तो भवसागर नक्कीच पार पाडेल. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, लक्ष्मी आणि नारायणांचा हा संवाद आपल्याला शिकवतो की आयुष्यात कितीही कठीण प्रश्न आले तरी त्याचं उत्तर आपल्या कर्मात आणि विश्वासात दडलं आहे. तर मला ही कथा कशी वाटली आणि प्रभूंच्या उत्तरांपैकी कोणतं उत्तर तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लक्ष्मी नारायणाचा संवाद तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा. अशाच आध्यात्मिक आणि चांगल्या पौराणिक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू